मी तेजस महेंद्र ढवळे. मी VPK बारामती कॉलेज या 2003 पास आउट होतो. तर डिझाईनमध्ये इंटरेस्ट होता. मग मी डिझाईनसाठी रिसर्च करत होतो. तर मला माझ्या एका फ्रेंडने रेफर केलं की एमकॅड सोल्युशन. मग मी इन्क्वायरी केली की प्लेसमेंट वगैरे पाहिलं आणि कसे टीचिंग करतात हे सुद्धा पाहिलं. मग हे रिसर्च ॲडमिशन घेतलं. ॲडमिशन घेतल्यानंतर मला 1 मंथमध्ये त्यांनी ट्रेनिंग दिली. कटियाची बेसिक कटियाची ट्रेनिंग दिली आणि नंतर 3 मंथसाठी BIW ॲडव्हान्स डोमेनसाठी ट्रेनिंग दिली. नंतर नंतर ट्रेनिंग संपल्यानंतर त्यांनी एक्स्ट्रा क्लासेस म्हणून सॉफ्ट स्किल आणि इंडस्ट्रियल एक्सपर्ट बोलवले की मॉक टेस्ट ही ह्यासाठी इंटरव्ह्यूसाठी प्रिपरेशन हवं म्हणून एक्स्ट्रा मॉक इंटरव्ह्यू सुद्धा त्यांनी हे केले, मॉक घेतले. व नंतर त्यातून मी माझं ह्याच्यातर्फे झाले नाही. मग मी प्रोडक्शनमध्ये अप्लाय केलं. प्रोडक्शनला जॉईन केलं जॉबसाठी. पण प्लेसमेंट होणार नाही म्हणून मी जॉईन केलं. पण प्लेसमेंट झालं ना. मी 1 मंथ प्रोडक्शनमध्ये केलं. पण ते शॉप फ्लोअरला करणे हे खूप अवघड होतं. मग मी पुन्हा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं आणि नंतर पुन्हा इन्स्टिट्यूटला व्हिजिट केलं व त्यांनी माझा पुन्हा इंटरव्ह्यू अरेंज केला. मग नंतर मी इंटरव्ह्यू दिल्यानंतर त्यांचे ट्रेनिंग थ्रू इंटरव्ह्यू दिल्यानंतर मग मला डेफॅक्टो ऑटोमेशन अँड रोबोटिक्ससाठी माझी जॉईनिंग झालं. थँक्यू एमकॅड सोल्युशन. मी म्हणतो माझ्यातर्फे एमकॅड सोल्युशन ही खूप टीचिंगसाठी आणि प्लेसमेंटसाठी खूप मस्त आहे आणि क्लास साठी म्हणजे अमाऊंटच्या बाबतीत सुद्धा हे आहे आणि पूर्ण टीचिंग शिकवलं जातं कटियाचं बेसिक टू ॲडव्हान्स आणि मॉक इंटरव्ह्यू घेतले जातात, सॉफ्ट स्किल्स घेतले जाते. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त करून ॲडमिशन एमकॅड सोल्युशन